किल्ले राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। भव्य दिव्य पुतळ्यासाठी खोदकाम देखील सुरू करण्यात आलंय। शिवरायांचा भव्य 60 फूट उंचीचा पुतळा लवकरच उभा राहणार आहे। खोदकाम सुरू असताना कठीण खडक सापडले, त्यामुळे खोदकामामध्ये काहीशा अडचणी निर्माण झाल्यात। मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट इथे शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळा उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे। या कामाच्या फाउंडेशनचं खोदकाम सुरू झालंय। खोदकाम सुरू असताना कठीण खडक सापडलाय आणि राज्य सरकारनं या ठिकाणी 60 फूट उंच पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिलंय। तर याच कामाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मालवण येथील राजकोट किल्ला जो आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाली होती आणि त्यानंतर त्या पुतळ्याच्या त्या दुर्घटनेच्या ठिकाणी आता दुसरा पुतळा जो आहे त्या पुतळ्याच्या उभारणीचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। आपण या दृश्यामध्ये बघत असतो तर या ठिकाणी जो चौतारा उभारला जाणार आहे त्या चौताऱ्याचं या ठिकाणी आता काम सुरू आहे आणि त्याचं खोदाईचं काम जे आहे ते सुरू आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे तब्बल 60 फूट उंच या ठिकाणी पुतळा उभा राहणार आहे। तर या ठिकाणी ज्या चौतऱ्यावरती हा पुतळा उभा राहणार आहे तो पुतळा जो आहे तो तब्बल 3 मीटरचा आणि मजबूत असा पुतळा असणार आहे। या ठिकाणी या पुतळ्याचं काम जे आहे ते शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि तब्बल या ठिकाणी 100 वर्ष निदान 100 वर्ष हा पुतळा टिकेल असं या ठिकाणी या पुतळ्याचं काम होणार आहे। आणि एकूणच या ठिकाणी ज्यावेळी पुतळ्याची दुर्घटना झाली होती त्यानंतर अनेक राजकीय नेते या मंडळी या ठिकाणी आले होते, अनेक वादविवाद देखील झाले होते। मात्र हा पुतळा कधी उभा राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। मात्र अखेर या ठिकाणी सर्वांची जी उत्सुकता आहे, जी प्रतीक्षा जी पुतळा कधी तयार होणार याची जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा या ठिकाणी उभारला जाईल। कॅमेरामन ओमकार मडवळसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।